नमस्कार, आपण पाहत आहात सहारा समाचार। मी संकेत अपाले। नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील विद्यार्थिनींच्या शिवसेनेच्या नेतृत्वामध्ये एसटी महामंडळावर धडक। सुरू असलेल्या बसेस वेळेत व अतिरिक्त बसेस सुरू करण्याची केली मागणी। नांदगाव खंडेश्वर तालुक्यात सुरू असलेल्या बसेस वेळेत पोहोचत नसल्याने विद्यार्थ्यांना महाविद्यालयात वेळ पोहोचायला होत असल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे। विद्यार्थी यांनी ठाकरे गटाच्या शिवसेनेचे प्रकाश मारोटकर यांच्या नेतृत्वात विभाग नियंत्रक यांच्या कार्यालयात धडक देऊन विभाग नियंत्रक बेलसरे यांना 1 तास घेराव घालून निवेदन सादर केले। नांदगाव तालुक्यातील मांजरी, मंजला, येरणगाव, सातरगाव, कांजर, गोळेगाव, पिंपळगाव, मंगरुळ, चव्हाळा, येनस, सावनेर, टिमटाळा, बोरी, बाई, डोलंगाबाद या गावातील शेकडो विद्यार्थ्यांकरिता सुरू असलेल्या बसेस कधीच वेळेत पोहोचत नसल्याने विद्यार्थ्यांना महाविद्यालयात औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत व इतर शाळेच्या वेळेत 2 तास उशिरा पोहोचण्यास उशीर होतो असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान सुद्धा होत आहे। तसेच परत जाताना सुद्धा बस वेळेत येत नाहीत नसल्याने विद्यार्थी व विद्यार्थिनींना त्रास सहन करावा लागतो। रात्री 9 वाजता, त्यामुळे विद्यार्थिनींच्या सुरक्षितेची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न निर्माण होत आहे। तसेच सदर मार्गाने मोठ्या प्रमाणात विद्यार्थी असल्याने एकाच बसमध्ये 150च्या वर विद्यार्थ्यांना प्रवास करावा लागतो। बसची क्षमता नसताना सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी प्रवास केल्याने बसचे बॅलन्स सुद्धा जाऊन अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। विद्यार्थिनींना सदर बसमध्ये उभे राहायला सुद्धा जागा नसते, त्यामुळे सदर मार्गाने अतिरिक्त बस सुरू करण्याची मागणी यावेळी चांदूर रेल्वे डेपो, बडनेरा डेपो अतिरिक्त बस सुरू कराव्यात अशी मागणी करण्यात आली। विद्यार्थिनी विभाग नियंत्रक कार्यालयात ठिय्या आंदोलन करत प्रचंड रोष व्यक्त केला। दरम्यान विभाग नियंत्रक यांनी चांदूर रेल्वे आगार प्रमुख, बडनेरा आगार प्रमुख यांना निर्देश देऊन महाविद्यालयीन वेळेत बसेस सोडाव्यात व अतिरिक्त बस तात्काळ सुरू करावी असे निर्देश दिले। यावेळी शिवसेनेचे विधानसभा समन्वयक प्रकाश मारोटकर, माजी उपजिल्हा प्रमुख बाळासाहेब राणे, पंकज पिंपळकर, युवा सेनेचे अजय घरटे, अमित पत्ते, अक्षय हिवराळे, पवन शिरबाते, प्रेम हिवराळे यांच्यासह विद्यार्थी आशिष शिंदे, ओम राठोड, रितेश पाटील, श्रुतिका लोमटे, लक्ष्मी ओलोने, श्रुती माकडे, आरती मटके, श्रुती मारोटकर, वैष्णव मुके, संजना मोडघरे इत्यादी विद्यार्थिनी उपस्थित आहेत। शेतकरी व रुग्णांच्या सोयीसाठी नांदगाव खंडेश्वर ते देऊळगाव सावंगी मार्गे, नागपूर नांदगाव ते वाढोणा, पापळ मार्गे कारंजा अशा 2 नवीन बसेस सुरू कराव्यात अशी मागणी सुद्धा प्रकाश मारोटकर यांनी केली आहे। वंध्यत्व हा काही खूप मोठा आजार नाही। होय, वंध्यत्वावर मात करणे आता सहज शक्य आहे। आधुनिक वैद्यकीय उपचार आणि सहाय्यक प्रजनन तंत्रांमुळे अनेक जोडप्यांना गर्भधारणा करणे शक्य झाले आहे। वंध्यत्वावर मात करणे शक्य आहे का? होय, अनेक आधुनिक उपचार जसे की IUI, IVF, ICSI या सर्व नवीन वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे वंध्यत्वावर मात करणे आता सहज शक्य झालेले आहे। तुम्हाला वंध्यत्व निवारण करायचे आहे का? तर आजच भेट द्या पेले हॉस्पिटल मल्टर्निटी नर्सिंग होम व वंध्यत्व निवारण केंद्राला, जयस्तंभ चौक, परतवाडा। उपलब्ध सुविधा: सोनोग्राफी, नॉर्मल डिलिव्हरी, सिझेरियन सेक्शन, गरोदरपणातील समस्यांवर योग्य अनुभवी डॉक्टरांकडून उपचार, गर्भाशयावरील गाठींची शस्त्रक्रिया, शासनमान्य गर्भपात सुविधा, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया, वंध्यत्व निवारण उपचार, मासिक पाळी संबंधित समस्या। आता या सर्व समस्यांवर अनुभवी डॉक्टरांचं मार्गदर्शन मिळवा। डॉक्टर रोहिणी स्वप्नील वेले, प्रसूती व स्त्रीरोग विशेषज्ञ, वंध्यत्व निवारण तज्ञ व लॅप्रोस्कोपिक सर्जन। अपॉइंटमेंटसाठी संपर्क 8369534911।